बघा मित्रांनो, देयर आर 37 टर्म्स इन एन एपी. म्हणजे सोल्युशन मध्ये आता नंबर ऑफ टर्म्स दिलेल्या एकूण टर्म्स किती आहे, कोणत्या अक्षरांनी दर्शवतो आपण, n. देयरफॉर n इज इक्वल टू 37. ओके. आता बघा इथपासून the sum of three terms placed exactly at the middle is 225. ती सम म्हणजे बेरीज किती टर्मची, 3 टर्मची. कुठल्या, प्लेस एक्झॅक्टली ऍट द मिडल म्हणजे ज्या मधात आहेत त्यांची बेरीज किती दिलेली आहे, 225. मधातल्या तिघींची. आता मधातली टर्म अगोदर आपल्याला काढून घ्यावं लागेल. देयरफॉर मिडल टर्म, आणि मिडल टर्मचा फॉर्म्युला असतो मित्रांनो n+1/2. लक्षात घ्या. मग आता n+1/2 मीन्स हे n किती आपलं 37 + 1/2 म्हणजे किती मित्रांनो आहे 38/2. आता 38/2 बेक बे किती दुनी 38, एकोणी दुनी 38 म्हणजे 19 नंबरची टर्म ही झाली आपली मिडल टर्म. आता एकटी घ्यायची का, मिडलच्या किती टर्म घ्यायच्या सांगितल्या, 3 टर्म्स. मग देयरफॉर एक्झॅक्टली मिडल 3 टर्म्स आर. आता बरोबर मधातल्या 3 टर्म. आता बरं इकडे लक्ष द्या, या ठिकाणी मी तुम्हाला समजून सांगण्याचा प्रयत्न करतो. 19 नंबर आणि मधातल्या शोधायचे आहे. आता 1 नंबर पासून टर्म चालू झाली असेल तर कुठपर्यंतच्या आहेत आपल्याकडे 37 नंबर पर्यंतच्या. बरोबर आहे. एकूण टर्म किती आहेत 37. 1 पासून कुठपर्यंत 37 पर्यंत. आता याच्यातल्या बरोबर मधात कोण भेटला आपल्याला 19. आता मधातल्या 3 घ्यायच्या म्हणजे एक 19च्या अगोदरची घ्यावी लागेल आणि एक 19च्या नंतरची. मग 19च्या अगोदरची कोण झाली 18 आणि 19च्या नंतरची कोण झाली 20. म्हणजे ह्या झाल्या मधातल्या 3 टर्म. बरोबर कोणकोणच्या 18, 19 आणि 20. मग त्याबरोबर एक्झॅक्टली मिडल 3 टर्म्स आर 18th, 19th and 20th. ओके. आता अकॉर्डिंग टू गिवन फर्स्ट कंडिशन, काय कंडिशन दिलेली आहे, त्यांची बेरीज द सम ऑफ 3 टर्म्स प्लेस्ड एक्झॅक्टली ऍट द मिडल किती आहे त्यांची बेरीज 225. म्हणजे T18 18, 19 आणि 20 ची बेरीज 225 आहे. म्हणजे T18 अधिक T19 अधिक T20 आणि यांची बेरीज दिलेली मित्रांनो आपल्याला 225. आता T18 चा फॉर्म्युला लक्षात घ्या. T18 चा फॉर्म्युला असतो A अधिक 17D. हा झाला T18 चा, मधात प्लस आहे तिथेच. T19 चा फॉर्म्युला लक्षात घ्या A अधिक, आता 19 आहे ना किती डी घ्यायचे 18D. D 1 न कमी घ्यायचा. ओके. T20 चा फॉर्म्युला काय मित्रांनो मग A अधिक 20 नंबरची टर्म आहे ना, आता किती डी घ्यायचे 19D. D 1 न कमी. हे झालं T19 आणि यांची बेरीज झाली आता 225. ओके. आता बघा याला काय करू आपण सॉल्व्ह करू. या ठिकाणी बघा A हे येणार 3A, येणार 3A प्लस, आता बघा मी काय करतो, मला बेरीज करायची 17, 18 आणि 19. मी 19 मधला याला 1 देऊन टाकतो मित्रांनो. इथं होऊन जातील माझे 18. बरोबर आहे. आणि मग इथून 19 मधून 1 गेला, इथे किती राहिले 18. मग बघा बरं आता 18D आणि हे पण किती आहे 18D. मग 18चा पाडा म्हणा 18 1 18, 18 2 36, 18 3 54. म्हणजे एकूण किती डी झाले मित्रांनो 54D झाले. किती डी झाले 54D. आणि बरोबर किती आहे 225. ओके. तुम्ही इथे वाटल्यास लिहू शकता. हे आपल्याला गिवन आहे म्हणजे दिलेलं आहे. ओके. हे समजण्याकरता लिहिलं. हा चला आता याला 3 ने भाग जाऊ. 3 ने भागल्यावर इथं काय 3 कटेल, काय येईल A
किती त्रिक 54, 18 त्रिक 54, 18 आणि याला 3 न जर भागलं मित्रांनो तर इथे जातो भाग 75 चा. डॉट डॉट इक्वेशन नंबर 1 आणि कारण लिहा डिवाइड बाय किती 3. आता या ठिकाणी मी तुम्हाला डिवायडेशन करून दाखवणार आहे. तरी पण मी आन्सर जरी डायरेक्ट लिहिलं तरी आपण डिवायडेशन करणार आहे. बघा इथे तर तुम्हाला कळलं असेल 3 न डिवाइड केल्यावर 3 डायरेक्ट कॅन्सल झाले. काय उरला a. इथं 3 न डिवाइड करायचं म्हणजे 54 ला 3 न इथे करून दाखवतो मी. 54 डिवायडेड बाय 3. 3 1 3, 5तून 3 गेले मित्रांनो 2 उरले, वरून घेतले 4, 3 8 24. आलं लक्षात? कितीचा भाग गेला 18 चा. हे डिवायडेशन करू. आता 225 ला डिवाइड करू. 225 ला पण कितीने करायचं मित्रांनो 3 ने. 3 7 21, 22 मधून 21 गेले मित्रांनो 1 उरला, वरून घेतले 5, 3 5 15. कितीचा भाग गेला मित्रांनो 75 चा. म्हणून बघा खाली मी इथं 75 लिहिले. ठीक आहे. हे झालं इक्वेशन नंबर 1. आता बघा पुढची कंडिशन काय आहे. ऍड द सम ऑफ लास्ट 3 टर्म्स इज 429. शेवटच्या 3 ची बेरीज किती आहे 429. आता शेवटच्या 3 म्हणजे काय. शेवटच्या 3 म्हणजे आता हे लक्षात आलं असेल 37 च्या अगोदरच्या 3 घ्यायच्या. 37 च्या अगोदर मग 36 घ्यावं लागल आणि अजून काय घ्यावं लागल आपल्याला 35. म्हणजे 35, 36 आणि 37 यांची बेरीज किती येईल 429. मग या टर्म नंबर 35 अधिक टर्म नंबर 36 अधिक टर्म नंबर 37 आणि यांची बेरीज येते मित्रांनो 429. आता इक्वेशन तयार करा. हे डॉट डॉट याला रिझन लिहू शकता तुम्ही गिवन. टी 35 चं इक्वेशन काय मित्रांनो a अधिक 34 डी बरोबर आहे. अधिक टी 36 चं इक्वेशन काय मित्रांनो a अधिक 35 डी आणि टी 37 चं इक्वेशन काय मित्रांनो a अधिक 36 डी आणि बरोबर किती दिलेलं आपल्याला 429. या ठिकाणी मित्रांनो तेच करा ए किती आले 3a. आता मित्रांनो डी ची बेरीज करायची आहे तुम्हाला 34 डी 35 डी आणि 36 डी. मी परत काय करतो 1 डी याला देऊन टाकतो. इथं 36 आहे मित्रांनो याला 1 दिला हे किती होणार 35. हे 36 चे किती शिल्लक राहणार इथे 35. आता बघा 35 35 35 35 35 35 3 वेळा केल्यावर मित्रांनो 105 डी बरोबर 429. ओके चला लक्षात घ्या. आता याला पण आपण डिवाइड करू 3 ने. 3 ने डिवाइड केल्यावर काय होते बघा मित्रांनो 3 3 3 करतोय आपण डिवाइड. याला डायरेक्ट लिहून टाकतो काय उरला a. आता 105 ला पण 3 ने डिवाइड करायचं. करा 105 भागिला 3 3 त्रिक 9 19 सॉरी 10 मधून 9 गेले मित्रांनो 1 उरला, वरून घेतले 5 3 5 15. किती आलं मित्रांनो 35 35 डी बरोबर 3 ने 429 ला भागा मित्रांनो 429 भागिला 3 3 1 3 4तून 3 गेले मित्रांनो 1 उरला, वरून घेतले 2 3 चौक 12 खाली उरलं 0 वरून घेतले 9 3 ते 9. किती आला मित्रांनो 143 143 याला इक्वेशन नंबर 2 नाव द्या. ठीक आहे. आता बघा मित्रांनो इक्वेशन नंबर 1 आणि इक्वेशन नंबर 2 कडे बघा. आपण यांचं करू आता सबट्रॅक्शन. मग लिहा वाक्य सबट्रॅक्ट इक्वेशन 1
फ्रॉम 2. आता आपण सबट्रॅक्शन करणार आहे मित्रांनो. इक्वेशन नंबर 1 सबट्रॅक्ट करायचं आहे आपल्याला 2 मधून. ठीक आहे, चला आधी मोठं इक्वेशन लिहूया. a अधिक 35d बरोबर 143 आणि दुसरं काय a अधिक 18d बरोबर 75. दोन्ही इक्वेशन लिहिले मित्रांनो. सबट्रॅक्शन करताना एक नियम लक्षात ठेवायचा, तिथे साइन नाही तिथे काय घ्यायचं पहिले प्लस. इथे पण काय नियम काय घेणार आपण प्लस प्लस. आता माहिती आहे तुम्हाला खालचे जे साइन करायचे चेन, इथे मायनस इथे मायनस इथे मायनस. चला करू मित्रांनो सबट्रॅक्शन. इथे झाले 13, 13 तून 5 गेले इथे उरले मित्रांनो 8, इथे झाले 13, 13 तून 7 गेले खाली उरले मित्रांनो 6. आता बघा इथे झाले मित्रांनो 15, 15 तून 8 गेले डी 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 लिहून घेऊ. 15 तून 8 गेले 8 आणि 7 15 मित्रांनो. इथं उरले 2, 2तून 1 गेला 1 आणि प्लस आहे मायनस आहे गेट कॅन्सल. किती आले मित्रांनो 17d बरोबर 68. आता एक काम करू मित्रांनो, d बरोबर 68 भागीला 17, 17 1 17, 17 चौक 68 म्हणजे d ची किंमत आली मित्रांनो आपली 4. ओके, आता एक काम करायचं मित्रांनो, ही आलेली d ची किंमत एका इक्वेशन मध्ये ठेवायची आहे. मग पुट d is equal to 4 in इक्वेशन 1. इक्वेशन 1 सांगा मित्रांनो काय, a अधिक 18d बरोबर किती आहे 75. यामध्ये d ला कट करू मित्रांनो, d ची किंमत ठेवू 4. a अधिक 18 चौक 72 बरोबर 75 मित्रांनो. a बरोबर 75 वजा 72 मित्रांनो. a बरोबर 75 मधून 72 गेले मित्रांनो, किती उरले 3 उरले. ओके, चला आता ही आलेली व्हॅल्यू एका इक्वेशन मध्ये पुट करू. सॉरी a निघाला d पण निघाला. आता आपल्याला ap काढता येईल. ठीक आहे, सो फर्स्ट टर्म म्हणजेच काय मित्रांनो a आणि याची किंमत किती आली आपली 3. सेकंड टर्म मित्रांनो म्हणजे t2 चा फॉर्म्युला असतो मित्रांनो t1 प्लस d. t1 किती आहे 3 आणि d किती आहे 4. 3 प्लस 4 7 मित्रांनो. त्याप्रमाणे t3 काढायचं मित्रांनो. t3 चा फॉर्म्युला असतो t2 प्लस d. t2 ची किंमत घ्या मित्रांनो. t2 ची किती आहे 7 प्लस d ची किती आहे 4. 7 अधिक 4 11. ओके, आता मित्रांनो याच पद्धतीने जर तुम्ही काढत गेला तर तुम्हाला आता 37 नंबरची टर्म काढावी लागेल. मग t37 इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. त्यासाठी आपण tn चा फॉर्म्युला यूज करू मित्रांनो. tn चा फॉर्म्युला असतो a प्लस इन ब्रॅकेट n मायनस 1 इंटू d. चला टाका मित्रांनो किमती. t37 इज इक्वल टू a ची किंमत 3 प्लस इथे काय मित्रांनो 37 मायनस 1 इंटू d ची किंमत 4. t37 इज इक्वल टू 3 प्लस 37 मधून 1 गेला मित्रांनो 36. 36 गुणिला 4. t37 इज इक्वल टू मित्रांनो 3 अधिक याचं मल्टिप्लिकेशन करा मित्रांनो. sin चौक 24 ची 4 4 2 4 3 12 2 14. t37 is equal to 144 plus 3 means 147. Answer required AP is काय लिहिते एपी. पहिलं पद आलतो 3, नंतर आलतो 7, नंतर आलतो 11 कॉमा डॉट डॉट डॉट. सगळ्यात शेवटचं किती आलं आपलं 147. क्वेश्चन नंबर 11 पहा मित्रांनो. इफ द फर्स्ट टर्म ऑफ एन एपी इज a. फर्स्ट टर्म म्हणजे t1 ची किंमत आहे मित्रांनो a. सेकंड टर्म इज b म्हणजे t2 ची किंमत आहे मित्रांनो b. अँड लास्ट टर्मला आपण tn म्हणतो मित्रांनो. लास्ट टर्म इज c.
म्हणजे tn झालं c. Then show that sum of the all terms, sum of the all term म्हणजे सम साठी कोणता अक्षर वापरतो आपण s, आणि टोटल सगळ्या टर्म माहित नसतील तर किती असतात n, आणि या सगळ्या टर्मची बेरीज आपल्याला किती दाखवायची आहे? इन फर्स्ट ब्रॅकेट a plus c, इन सेकंड ब्रॅकेट b plus c minus 2a upon 2 इन ब्रॅकेट b minus a. मित्रांनो लक्षात घ्या, ह्या तीन कंडिशन आपल्याला गिवन आहेत, दिलेल्या आहेत, आणि हे जे आहे हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. प्रूव्ह दॅट. ओके, या तीन कंडिशन दिलेल्या आहे मित्रांनो, आणि हे प्रूव्ह दॅट करायचं आहे. आता बघा, याचा आपण प्रूफ घेऊ. प्रूफ किंवा सोल्युशन तुम्ही लिहू शकता. चला घ्या. आता घ्या T1 किती आहे A, T2 टर्म नंबर 2 काय दिलेली आहे तुम्हाला B. ओके, Tn लास्ट टर्म काय दिलेली मित्रांनो तुम्हाला C. आता कॉमन डिफरन्स काढू आपण T चा फॉर्म्युला काय असतो मित्रांनो T2 मायनस T1. ओके, D इज इक्वल टू घ्या T2 झाला B मायनस T1 कोण झाला A, म्हणजे D ची किंमत झाली B मायनस A. इथे लक्षात ठेवा. आता आपण Tn चा फॉर्म्युला, Tn चा फॉर्म्युला काय असतो मित्रांनो A प्लस इन ब्रॅकेट n मायनस 1 इंटू D. या Tn म्हणजे Tn नंबरची टर्म म्हणजे लास्ट नंबरची टर्म कोण आहे ती C. A म्हणजे कोणची टर्म पहिल्या नंबरची टर्म कोण देईल आपल्याला H, म्हणजे याच्या जागी H प्लस n मायनस 1 जसंच्या तसं इंटू D ची किंमत. D ची किंमत किती आहे मित्रांनो आताच काढली कोणती बघा काय B मायनस A. ओके, चला आता काय करू मित्रांनो बघा C इज इक्वल टू A प्लस इन या दोन ब्रॅकेटचं करूया आपण मल्टिप्लिकेशन. आता या दोन ब्रॅकेटचं मल्टिप्लिकेशन कसं करतात पहा मित्रांनो. पहिले n या पूर्ण ब्रॅकेटला मल्टिप्लाय करायचं. म्हणजे काय करायचं n घ्यायचा आणि त्याच्यासमोर हा पूर्ण ब्रॅकेट घ्यायचा. या n च्या समोर b मायनस a. आता n न मल्टिप्लाय केलं मित्रांनो, आता 1 न मल्टिप्लाय करायचं. मग काय घ्यायचा मायनस 1 आणि त्याच्या पुढे परत हा पूर्ण ब्रॅकेट b मायनस a. चला c इज इक्वल टू a प्लस काय मित्रांनो मल्टिप्लाय n इंटू b nb मायनस na मायनस ना गुणा मित्रांनो मायनस b मायनस तर मायनस होऊन काय आलं मित्रांनो प्लस a. आता इथे बघा मित्रांनो काही c इज इक्वल टू a आणि हा a किती आहे 2 आहे वजा काय उरलं मित्रांनो b आणि हे 2 बघा. यातून काय कॉमन निघाले मित्रांनो या दोन किंवा लिहून घ्या आधी पहिले प्लस nb मायनस na. आता बघा मित्रांनो मी काय करतोय तर c इज इक्वल टू 2a मायनस b या दोघांमधून मी n कॉमन काढतो प्लस मी जर n कॉमन काढला तर काय शिल्लक राहिलं मित्रांनो माझ्याकडे शिल्लक राहिलं b मायनस a. ओके, चला तर घ्या आता आपण साइड चेंज करून लिहू शकतो. ही साइड इकडनं लिहा, ही साइड इकडनं लिहा. काय येईल सांगा 2a मायनस b प्लस n इन ब्रॅकेट b मायनस a आणि इज इक्वल टू c. हा c तिकडे जाईल. आता बघा काय करायचं ही टर्म आपण पहिले तिकडे नेऊ. मग काय राहिलं इथे n इन ब्रॅकेट b मायनस a शिल्लक राहिला इज इक्वल टू c. आता नेऊया एक एक टर्म तिकडे पहिले. आता मला सांगा मायनस b तिकडे गेल्यावर काय झालं प्लस b आणि प्लस 2a तिकडे गेल्यावर काय झालं मित्रांनो मायनस 2a. चला घ्या आता n काढायचं आहे तुम्हाला. n इज इक्वल टू काय आलं मग c प्लस b किंवा एबीसीडी मध्ये b पहिले येतं तर असं लिहू शकता तुम्ही b प्लस c मायनस 2a अपॉन आता हे n च्या मल्टिप्लिकेशन मध्ये तिकडे गेल्यावर डिवायडेशन मध्ये b मायनस a
ही झाली मित्रांनो तुमची आता n ची व्हॅल्यू. ओके, आता तुम्हाला सम काढायचंय. आता समचा फॉर्म्युला माहिती आहे मित्रांनो, Sn इज इक्वल टू काय फॉर्म्युला असतो, n/2 इन ब्रॅकेट फर्स्ट टर्म प्लस लास्ट टर्म t1 प्लस tn. आता शांततेत किमती ठेवू मित्रांनो. Sn तसंच्या तसं n/2, पण n ची किंमत ही मित्रांनो आपल्याकडे काय आहे सांगा, n ची किंमत, n ची किंमत इन फर्स्ट ब्रॅकेट b प्लस c मायनस 2a अपॉन मध्ये काय आहे त्याच्या मित्रांनो, b मायनस a आणि खाली काय आहे 2 आणि इकडे काय मित्रांनो t1 प्लस tn. आता t1 म्हणजे फर्स्ट टर्म a आणि tn म्हणजे लास्ट टर्म म्हणजे कोण c. चला काय मित्रांनो, Sn इज इक्वल टू काय आलं, b प्लस c मायनस 2a अपॉन ही टर्म खाली येऊन जाईल मित्रांनो. खाली पहिले ऑलरेडी काय आहे 2 आणि ती टर्म खाली लिहा त्याच्या b मायनस a आणि इनटू हे जे येते तसंच्या तसं त्याला एका ब्रॅकेट मध्ये टाकून द्या a प्लस c. आता आपल्याला जे प्रूव्ह दॅट मध्ये पाहिजे तसं आपण लिहून घेऊ. आपल्याला प्रूव्ह दॅट मध्ये काय करायचंय बघा, आपल्याला हा ब्रॅकेट अगोदर दिलेला आहे, मग हा ब्रॅकेट आपण अगोदर लिहू शकतो. म्हणजे काय, फर्स्ट ब्रॅकेट मध्ये a प्लस c, सेकंड ब्रॅकेट मध्ये काय आहे b प्लस c मायनस 2a आणि खाली काय उरलं 2 इन ब्रॅकेट b मायनस a. बघा मित्रांनो काय दिलेलं आहे, इफ द सम ऑफ द फर्स्ट p टर्म्स. आता समचा फॉर्म्युला काय, सम कोणत्या अक्षराने दर्शवतो आपण, s, बरोबर आहे. आता सम घ्यायची, किती टर्मची घ्यायची म्हणते, p टर्मची. सम ऑफ फर्स्ट p टर्म्स ऑफ एन ap इज इक्वल टू, इक्वल आहे कोणासोबत आहे म्हणते, सम ऑफ फर्स्ट q टर्म. आता सम ऑफ फर्स्ट q टर्म म्हणजे काय घ्यायचं, sq. ओके, देन शो दॅट सम ऑफ इज फर्स्ट p प्लस q टर्म इज 0. चला हे दिलेलं आहे आपल्याला, sp इज इक्वल टू sq e1. म्हणजे सम किती टर्मची, p टर्मची इक्वल आहे कोणाच्या, सम किती टर्मची, q टर्मची. आता मित्रांनो समचा फॉर्म्युला तुम्हाला माहित असेल, काय आहे सांगा बरं समचा फॉर्म्युला, Sn इज इक्वल टू काय फॉर्म्युला असतो हा, n/2 इन ब्रॅकेट 2a प्लस n मायनस 1 इंटू d. बरोबर आहे, हा झाला Sn चा फॉर्म्युला. बरोबर आहे, किती टर्मची सम दाखवतो हा फॉर्म्युला, n टर्मची. पण आता किती टर्मची सम घ्यायची आपल्याला, आता p टर्मची. मग आता काय येईल सांगा बरं, n/2 च्या ऐवजी, म्हणजे थोडक्यात या फॉर्म्युला जिथे जिथे n आहे बघा बघा तिथे आपल्याला n च्या ऐवजी काय घ्यावं लागेल, p. मग काय सांगा, p/2 ब्रॅकेट जसाच्या तसा 2a जसंच्या तसं प्लस n-1 न घेता काय घ्यावं लागेल, p-1 इंटू d जसंच्या तसं इज इक्वल टू. आता सम ऑफ q टर्म्स, आता सम ऑफ q टर्म्स मध्ये काय करावं लागेल, आता n न घेता आता sq, म्हणजे आता जिथे जिथे n आहे तिथे काय घ्यावं लागेल q. मग सांगा n/2 च्या ऐवजी q/2 इन ब्रॅकेट 2a जसं तसं प्लस n-1 न घेता काय घ्यावं लागेल, q-1 आणि इंटू d. आता दोन्ही साइड जर कम्पेअर केलं मित्रांनो तर हे 2 काय होणार, कॅन्सल होणार. इकडे पण अपोर मध्ये 2 आणि इकडे पण अपोर मध्ये 2. आता इकडे काय राहिलं मित्रांनो सांगा, p इन ब्रॅकेट काय राहिलं 2a प्लस p-1 इंटू d इज इक्वल टू, इकडे काय राहिलं मित्रांनो सांगा, q इन ब्रॅकेट 2a प्लस q-1 इंटू काय राहिलं d. चल आता काय करू मित्रांनो, या p ना आपण आत मल्टिप्लाय करू. चला करा p ना आत मल्टिप्लाय. p ने या 2a ला मल्टिप्लाय केलं 2ap प्लस p ने या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करायचं p. आता p ना आपण या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करतोय लक्षात घ्या. अगोदर त्याला अजून कोणी मल्टिप्लाय केले, मग आपण डायरेक्ट pd लिहू इथे
आणि ब्रॅकेट मध्ये लिहू p मायनस 1. तसं तिकडे मित्रांनो q ना आता या 2a ला मल्टिप्लाय करा 2aq. आता q ना या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करायचं मित्रांनो. मग पहिले तो ब्रॅकेट लिहा q मायनस 1 आणि कशाने मल्टिप्लाय करायचं त्याला q न, पण त्याला कशाने मल्टिप्लाय केलेलं ऑलरेडी d न, म्हणजे q d घेऊ शकतो तुम्ही तिथे. चला मित्रांनो आता काय करा बघा 2ap जसंच्या तसं प्लस आता pd न या p ला मल्टिप्लाय करा p स्क्वेअर d मायनस या pd ना आत मल्टिप्लाय करा pd एक pd इज इक्वल टू 2aq जसंच्या तसं प्लस या qd ना q ला मल्टिप्लाय करा म्हणजे q स्क्वेअर काय येईल मित्रांनो d q गुणिले q q चा स्क्वेअर आणि d जसंच्या तसं. आता मायनस qd ना 1 ला गुणलं qd एक qd. चला मित्रांनो आता सगळ्या टर्म एका साइडला घेऊन टाकू. चला काय येईल सांगा 2ap प्लस p स्क्वेअर d मायनस pd इज इक्वल टू. आता या सगळ्या टर्म आपल्याला तिकडे न्यायचंय. पहिले 2aq तिकडे न्या मित्रांनो. कोणचा 2aq आहे प्लस तिकडे गेल्यावर काय होणार मित्रांनो ते सॉरी मायनस 2aq. आता हे प्लस q स्क्वेअर d तिकडे गेल्यावर काय होणार मित्रांनो मायनस q स्क्वेअर d. ओके आणि मायनस 2d तिकडे गेल्यावर काय होणार मित्रांनो प्लस qd आणि इज इक्वल टू काय राहिला मित्रांनो 0. आता बघा मित्रांनो 2ap आणि 2aq हे जवळ लिहा 2ap मायनस 2aq हे झाले मित्रांनो. आता स्क्वेअर स्क्वेअर वर लिहा p स्क्वेअर d आणि q स्क्वेअर d या प्लस p स्क्वेअर d मायनस q स्क्वेअर d. आता dd वाले जवळ घ्या मित्रांनो pd आणि कोण qd. हा काही मायनस pd प्लस qd इज इक्वल टू 0. आता दोन दोनचे ग्रुप करा मित्रांनो. या दोनचा एक ग्रुप, या दोनचा एक ग्रुप आणि या दोनचा एक ग्रुप. चला आता या ग्रुप मधून काय कॉमन निघते मित्रांनो 2a कॉमन काढला 2 गेला a गेला काय उरलं मित्रांनो p मायनस 2 गेला a गेला काय उरलं मित्रांनो q. आता या जोडीमध्ये काय कॉमन आहे मित्रांनो बघा इथं p स्क्वेअर आहे इथं q स्क्वेअर आहे म्हणजे p q निघत नाही कॉमन, पण इथं पण d आहे आणि इथं पण d आहे म्हणजे या ग्रुप मधून कॉमन काय येणार मित्रांनो d. मग d जर आपण कॉमन काढला मित्रांनो तर काय उरलं p स्क्वेअर मायनस d कॉमन गेला काय उरलं q स्क्वेअर मायनस या ग्रुप मधून काय कॉमन काढसाल मित्रांनो d कॉमन काढा मायनस d जर तुम्ही कॉमन काढलं मित्रांनो तर ब्रॅकेट मध्ये राहील d गेला काय राहिलं p. आता मायनस बाहेर कॉमन काढल्यामुळे हे चिन्ह चेंज होईल प्लस तर काय येईल खाली मायनस d गेला बाहेर काय उरलं मित्रांनो q इज इक्वल टू 0. आता पहा मित्रांनो मी काय करतो 2a जसंच्या तसं ब्रॅकेट p मायनस q जसाच्या तसा प्लस d जसंच्या तसं. आता बघा मित्रांनो इथे दोघांचाही स्क्वेअर आहे मग दोघांचाही स्क्वेअर असेल आणि मधात मायनस असेल तर माहिती आहे तुम्हाला एका ब्रॅकेट मध्ये प्लस एका ब्रॅकेट मध्ये मायनस. मग एका ब्रॅकेट मध्ये येईल मित्रांनो p मायनस q आणि एका ब्रॅकेट मध्ये येईल p प्लस q. आलं लक्षात मित्रांनो मायनस d जसंच्या तसं आणि हा ब्रॅकेट जसा तसा p मायनस q इज इक्वल टू 0. आता बघा मित्रांनो आपल्याकडे तीन टर्म्स आहेत फर्स्ट सेकंड आणि थर्ड. या तिन्ही टर्म मध्ये बघा p मायनस q p मायनस q p मायनस q हे झालं आपलं कॉमन. मग कॉमन काढा p मायनस q हा ब्रॅकेट कॉमन निघला. आता काय उरलं p मायनस q गेल्यावर इथे उरलं मित्रांनो 2a प्लस इथे काय उरलं मित्रांनो p प्लस q आणि हा d आपण मल्टिप्लिकेशन मध्ये हा इकडून लिहू शकतो. ओके मायनस p मायनस q गेलं मित्रांनो काय उरला d इज इक्वल टू 0. ओके आता बघा मित्रांनो काय आलं p मायनस q इन ब्रॅकेट
आता आपण याला काय करू मित्रांनो, याला सिम्प्लिफाय करून घेऊ. ठीक आहे, चला आता याला सिम्प्लिफाय कसं करता येईल आपल्याला बघा. 2a प्लस या d ना आत गुणा मित्रांनो, pd प्लस d ना आत p ना d ला गुणलं काय आलं pd d. आता या d ना q ला गुणा काय आलं qd मायनस d इज इक्वल टू 0. आता काय आलं मित्रांनो, p मायनस q ब्रॅकेट मध्ये 2a प्लस या तिन्ही टर्म मध्ये बघा मित्रांनो d कॉमन आहे, मग आपण d कॉमन घेऊ. d कॉमन घेतल्यावर काय होईल मित्रांनो बघा, d d आणि d कटला. ओके, इथे काय उरलं मित्रांनो p प्लस इथे काय उरेल q मायनस इथून d गेला, काही नाही राहिलं म्हणजे काय राहतो बेटा 1 आणि जो कॉमन घेतलेला d येतो ब्रॅकेटच्या बाहेर इज इक्वल टू 0. बट p मायनस q नॉट इक्वल टू 0 हे दिलेलंच आहे मित्रांनो. p नॉट इक्वल टू q हे दोन्ही सारखे नाही म्हणून हे 0 येणार नाही. म्हणून काय येईल 2a प्लस इन ब्रॅकेट p प्लस q मायनस 1 इंटू d इज इक्वल टू येईल मित्रांनो 0. याला इक्वेशन नंबर 1 नाव देऊ शकता मित्रांनो तुम्ही. याला दिलं इक्वेशन नंबर 1 नाव. आता आपण करू सम ऑफ p प्लस q टर्म्स. p प्लस q टर्म्स, मग सम ऑफ p प्लस q टर्मचा फॉर्म्युला. आता फक्त काय येईल तोच फॉर्म्युला मित्रांनो आपला. कोणता फॉर्म्युला, एक मिनिट, Sn चा फॉर्म्युला माहित आहे. Sn इज इक्वल टू काय फॉर्म्युला आहे, n अपॉन 2 इन ब्रॅकेट 2a प्लस n मायनस 1 इंटू d. फक्त या फॉर्म्युल्यामध्ये n ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी तुम्हाला काय घ्यावं लागेल p प्लस q. घ्या मग s n च्या ऐवजी काय घ्यायचं p प्लस q. ओके, इज इक्वल टू n च्या ऐवजी p प्लस q अपॉन 2 इन ब्रॅकेट 2a जसंच्या तसं प्लस n च्या ऐवजी माहिती आहे मित्रांनो काय घ्यायला सांगितलं मी तुम्हाला, p प्लस q आणि मायनस 1 जसाच्या तसा इंटू d सुद्धा जसंच्या तसं. आता घ्या याला इक्वेशन नंबर 2 नाव देऊ शकता मित्रांनो तुम्ही. इक्वेशन नंबर जर 2 नाव दिलं याला तर s p प्लस q इज इक्वल टू p प्लस q अपॉन 2 इंटू या सर्वांची किंमत किती मित्रांनो 0. किती आहे 0. ती कुठे काढली होती याची किंमत आपण इक्वेशन नंबर 1 मध्ये पहा. 2a प्लस p प्लस q मायनस 1 इंटू d इज इक्वल टू 0. इथे लिहून टाका फ्रॉम 1 and 2, from equation 1 and 2, therefore s p plus q terms 0 into any quantity 0. Solution. Let आपण घेऊ मित्रांनो फर्स्ट टर्म घेऊ मित्रांनो आपण a. कॉमन डिफरन्स हा घेऊ मित्रांनो आपण d. आता त्यावरून nth टर्म काय येईल मित्रांनो, nth टर्म म्हणजेच कोण मित्रांनो tn. आणि tn चा फॉर्म्युला काय असतो a प्लस इन ब्रॅकेट n मायनस 1 इंटू d. त्याचप्रमाणे mth टर्म काय आहे मित्रांनो, mth टर्म म्हणजे फक्त जिथं n आहे तिथं काय घ्यायचं तर m म्हणजे काय tm इज इक्वल टू a प्लस n मायनस 1 नाही येणार, आता काय येणार m मायनस 1 इंटू t. आता आपल्याला गिवन काय आहे मित्रांनो ते बघा, m टाइम्स mth टर्म, m टाइम्स mth टर्म m इंटू mth टर्म असा अर्थ होतो. इज इक्वल टू n टाइम्स nth टर्म मीन्स n टाइम्स म्हणजे इंटू n टर्म
ओके, आणि काय प्रूव्ह करायचं मित्रांनो आपल्याला, शो दॅट m प्लस n टर्म ऑफ एन एपी इज 0. म्हणजे आपल्याला प्रूव्ह करायचं मित्रांनो t m प्लस n टर्म इज इक्वल टू काय दाखवायचं आपल्याला 0. आता एक मित्रांनो आपण t m प्लस n काढून घेऊ. t m प्लस n चा फॉर्म्युला a प्लस इन ब्रॅकेट n मायनस 1 तर काय येईल आपलं m प्लस n मायनस 1 इंटू d आणि दॅट्स इक्वल टू काय दाखवायचं आपल्याला 0. ओके, किंवा देअरफॉर दिस वन a प्लस इन ब्रॅकेट m प्लस n मायनस 1 इंटू d इज इक्वल टू 0. आपल्याला मित्रांनो m प्लस n टर्म ही दाखवायची 0, पण m प्लस n टर्म कोण आहे, a प्लस इन ब्रॅकेट m प्लस n मायनस 1 इंटू d. म्हणजे या ठिकाणी सुद्धा आपण हाच फॉर्म्युला वापरलेला आहे, लक्षात ठेवा tn चाच, फक्त n च्या ऐवजी आपल्याला काही m प्लस n ते बघा इथे m प्लस n आलेलं आहे, हाच एक बदल आहे. हाय ओके, चला, आणि हे आपल्याला काय करायचंय, हे आपल्याला प्रूव्ह करायचंय मित्रांनो, हेच आपल्याला दाखवायचं आहे. ठीक आहे, इथं जी तुम्ही प्रूव्ह दॅट. ओके, आता प्रूफ घेऊ मित्रांनो आपण. प्रूफ मध्ये बघा आपल्याला काय दिलेलं आहे, m टाइम्स m टर्म, m इंटू m टर्म इज इक्वल टू n टाइम्स n टर्म, n इंटू n टर्म. आणि हे काय मित्रांनो आपल्याला दिलेलं म्हणजेच काय गिवन आहे. आता ठेवा m ऍज इट इज. m चा टर्म घ्या बरं मित्रांनो, m चा टर्म काय, m चा टर्म आहे मित्रांनो आपली a प्लस इन ब्रॅकेट m मायनस 1 इंटू d इज इक्वल टू n. आणि आता कोणची घ्या n चा टर्म, n चा टर्म सांगा मित्रांनो a प्लस इन ब्रॅकेट n मायनस 1 इंटू d. चला आता बघा काय करायचं, या m ना आत मल्टिप्लाय करा, m ने a ला गुणलं am प्लस m न आणि d न या ब्रॅकेटला गुणायचंय. बघा लक्षात घ्या, पहिले याला गुणायचं नंतर याला गुणायचं, म्हणजे हे दोन्ही इथं लिहू समोर m d आणि ब्रॅकेट मध्ये काय उरलं m मायनस 1 इज इक्वल टू याने याला गुणा am. आता या n न पण गुणायचंय आणि या t न पण गुणायचंय, म्हणजे ब्रॅकेटच्या बाहेर काय सांगा पहिले nd आणि ब्रॅकेट मध्ये काय शिल्लक राहिलं n मायनस 1. ओके, चला मित्रांनो आता आपण काय करू बघा, मल्टिप्लिकेशन करून घेऊ. am प्लस md न या md न m ला गुणलं m स्क्वेअर d मायनस md न 1 ला गुणा md 1 md इज इक्वल टू an प्लस या nd ने n ला गुणा n स्क्वेअर d मायनस nd ने n 1 ला गुणा nd 1 nd. ओके, आता काय करायचंय बघा मित्रांनो, आपल्याला सगळ्या टर्म एका साइडला घ्यायच्या आहेत आपल्याला, बरोबर आहे. चला घ्या am प्लस m स्क्वेअर d मायनस md. आता इकडले बरोबर चिन्हाच्या इकडल्या सगळ्या टर्म इकडे आणायच्या. an कोणचं an ते प्लस इकडे आणल्यावर मायनस an, हे प्लस n स्क्वेअर d इकडे आणल्यावर मायनस n स्क्वेअर d, हे मायनस n d इकडे आणल्यावर प्लस n d आणि इज इक्वल टू काय राहिलं 0. आता बघा मित्रांनो काय करायचं, am आणि an जवळ जवळ घ्या, am मायनस am. चला ही एक जोडी झाली. आता स्क्वेअर स्क्वेअर वाले जवळ जवळ घ्या, m स्क्वेअर d आणि n स्क्वेअर d घ्या मित्रांनो जवळ, प्लस m स्क्वेअर d मायनस n स्क्वेअर d. ओके, आता कोण कोण उरलं मित्रांनो md आणि nd. सांगा काय ते मायनस md आणि प्लस nd आणि इज इक्वल टू 0. हा झाला तिसरा ग्रुप. आता प्रत्येक ग्रुप मध्ये काहीतरी कॉमन आहे मित्रांनो. पहिल्या ग्रुप मध्ये कॉमन आहे a कॉमन काढला काय उरलं m मायनस n
ओके प्लस या ग्रुप मधून काय कॉमन येईल मित्रांनो डी. डी कॉमन काढल्यावर काय राहिलं डी कटला m स्क्वेअर मायनस n स्क्वेअर. ओके या ग्रुप मधून काय कॉमन येईल मित्रांनो डी मायनस डी कॉमन काढू. डी गेलं काय उरलं मित्रांनो m हे प्लस चं काय मायनस काढलं कॉमन हे प्लस चं काय होईल मायनस n इज इक्वल टू 0. आता काय करतो बघा मित्रांनो मी a as it is m minus n म्हणजे फर्स्ट टर्म as it is प्लस d हे दोघांचाही स्क्वेअर आहे बघा आणि मधात काय आहे मायनस. मग एका ब्रॅकेट मध्ये येईल m मायनस n आणि एका ब्रॅकेट मध्ये येईल m प्लस n. ओके मायनस d आणि हा ब्रॅकेट तसं मित्रांनो m मायनस n इज इक्वल टू 0. आता बघा मित्रांनो मी काय करतो बघा तीन टर्म मिळाले आपल्याला फर्स्ट सेकंड आणि थर्ड. या तिन्ही टर्म मध्ये m मायनस n m मायनस n हा प्लस नको मायनस आणि हा m मायनस n काय कॉमन. मग हा ब्रॅकेट काढू आपण कॉमन m मायनस n हा ब्रॅकेट निघाला कॉमन. आता काय उरलं हा m मायनस n गेल्यावर उरलं a प्लस m मायनस n गेल्यावर काय उरलं इथे m प्लस n आणि ब्रॅकेटच्या बाहेर काय उरलं d. हा m मायनस n गेला ब्रॅकेट काय उरलं मायनस d आणि इक्वल्स टू 0. आता बघा मित्रांनो काय करणार मी याने तिकडे डिवाइड करणार. इथे काय उरलं माझ्याकडे a प्लस मी ब्रॅकेट करून टाकतो मित्रांनो a प्लस आता या पदातून आणि या पदातून मी डी कॉमन काढतो. डी कॉमन काढल्यावर काय राहिलं मित्रांनो माझ्याकडे बघा माझ्याकडे ब्रॅकेट मध्ये असं शिल्लक राहू शकते m प्लस n डी गेला कॉमन मायनस हे डी दोन्ही ठिकाणचं कट आहे. इथे काय नाही उरलं इथे हा ब्रॅकेट उरला m प्लस n इथे काय नाही उरलं म्हणजे काय उरलं मित्रांनो 1 आणि जो कॉमन काढलेला मी ठेवतो डी बाहेर. ओके इज इक्वल टू 0. आता हा ब्रॅकेट मला मित्रांनो तिकडे न्यायचा हा कुठे जाईल डिवायडेशन मध्ये m मायनस n. आता वर 0 म्हणून आन्सर 0. आता काय आलं मित्रांनो सांगा a प्लस इन ब्रॅकेट m प्लस n मायनस 1 इंटू d इज इक्वल टू वर 0 आहे म्हणून आन्सर काय येणार 0. खालच्या m अपॉन n ला काही महत्व नाही. आणि हेच आपल्याला काय करायचं होतं मित्रांनो प्रूव्ह करायचं होतं m प्लस n टर्म बघा आला m प्लस n मायनस 1 इज इक्वल टू 0 म्हणजे हे आपल्याला प्रूव्ह करायचं ते सिद्ध झालं. मित्रांनो ही जरी ऍक्टिव्हिटी असली तरी आपण याला क्वेश्चन टाइप सोडूया. ठीक आहे ऍक्टिव्हिटी असल्यामुळे पहिले मी पूर्ण लिहून घेतलेलं आहे. आता मी एक्सप्लेन करतो. बघा काय ₹1000 इन्व्हेस्टेड ऍट 10% सिंपल इंटरेस्ट म्हणजे एका बँकेमध्ये आपण 1000 रुपये इन्व्हेस्ट केले म्हणजे गुंतवले आणि काय टक्क्यानं दिले बँक आपल्याला काय टक्क्यानं व्याज देणार त्याचं 10% रेट ऑफ इंटरेस्ट सिंपल इंटरेस्ट. चेक ऍट द एंड ऑफ एव्हरी इयर प्रत्येक वर्षी आपण चेक करून पाहिलं इफ द टोटल इंटरेस्ट अमाउंट इज इन एपी दरवर्षी मिळणारं जे आपल्याला सिंपल इंटरेस्ट होतं ते कशात आहे म्हणते एपी मध्ये. इफ दिस इज अन एपी देन फाइंड द इंटरेस्ट अमाउंट आफ्टर 20 इयर्स. दरवर्षी मिळणारं सिंपल इंटरेस्ट हे जर एपी मध्ये असेल तर 20 वर्षानंतरचं आपल्याला सिंपल इंटरेस्ट काढायला सांगितलेलं आहे. तर मित्रांनो आता फॉर दिस कंप्लीट द फॉलोइंग ऍक्टिव्हिटी यासाठी आपल्याला एक ऍक्टिव्हिटी कंप्लीट करायची आहे. ऍक्टिव्हिटी सिंपल इंटरेस्टचा फॉर्म्युला मित्रांनो माहिती आहे तुम्हाला P इंटू R इंटू N अपॉन 100 हा आपला मला वाटते 6व्या 7व्या वर्गामध्ये हा आपला सिंपल इंटरेस्टचा फॉर्म्युला झालेला आहे. आता सिंपल इंटरेस्ट आफ्टर 1 इयर. आता P म्हणजे काय प्रिन्सिपल म्हणजे बँकेत टाकलेले पैसे किती टाकले 1000. R म्हणजे काय बँकेचा व्याज दर किती टक्क्याने टाकले 10%. N म्हणजे काय वर्ष किती वर्षानंतरचं काढतोय आपण 1 म्हणून इथं 1 आलं. आता मित्रांनो बघा इथं काय होईल खालचे 2 0 वरचे 2 0 कट होतील. एकला काही महत्व नसतं. काय उरलं 10 गुणिला 10 म्हणून 10 10 10 10 जा 100 म्हणजे एका वर्षानंतर मिळणारं सिंपल इंटरेस्ट किती झालं 100. त्याचप्रमाणे सिंपल इंटरेस्ट आफ्टर 2 इयर्स तोच फॉर्म्युला प्रिन्सिपल टाका
म्हणजे बँकेत टाकलेले पैसे 1000, पी म्हणजे प्रिन्सिपल म्हणजे बँकेत ठेवलेले पैसे, आर म्हणजे रेट ऑफ इंटरेस्ट किती टक्क्याने टाकले 10%, एन म्हणजे किती वर्ष किती वर्ष झाले 2, इथे पण तेच करा मित्रांनो, खालचे 2 0 वरचे 2 0 कटले. आता पहा काय राहिलं 10 गुणिले 10 10 10 100 आणि 100 गुणिले 2 म्हणजे किती झाले 200, म्हणजे 2 वर्षानंतर सिंपल इंटरेस्ट झालं तुमचा 200. आता बघा मित्रांनो सिंपल इंटरेस्ट आफ्टर 3 इयर्स, आता 3 वर्षानंतर सिंपल इंटरेस्ट काय फॉर्म्युला आहे, पी ची किंमत प्रिन्सिपल 1000, रेट काय टक्क्यानं 10%, एन किती वर्षासाठीचं काढतोय आपण सिंपल इंटरेस्ट 3, म्हणून इथे यांची किंमत यांच्या ऐवजी किती घेतले 3, खालचे 2 शून्य वरचे 2 शून्य कटले मित्रांनो, करा पुन्हा 10 10 100 आणि 100 ला 3 न गुणलं किती आले मित्रांनो 300, म्हणजे 3 वर्षानंतर किती सिंपल इंटरेस्ट मिळालं 300. म्हणजे पहा मित्रांनो पहिल्या वर्षी 100, पहिल्या वर्षीचं सिंपल इंटरेस्ट आहे 100, दुसऱ्या वर्षीचं सिंपल इंटरेस्ट आहे 200, तिसऱ्या वर्षीचं 300. याप्रमाणे अकॉर्डिंग टू दिस सिंपल इंटरेस्ट फॉर चौथ्या वर्षाचं, पाचव्या आणि 6व्या वर्षाचं जर आपण काढलं तर किती 400, 500 आणि 600. आता या एपी मध्ये डी सिंपल इंटरेस्ट किती किती वाढलं पहा, 100चं 200 झालं, 200चं 300 झालं, 300चं किती झालं 400, 500, 600, म्हणजे दरवर्षी सिंपल इंटरेस्ट कितीने वाढतंय 100 100 न, म्हणून डी ची किंमत देते मित्रांनो आपण 100. ए म्हणजे फर्स्ट टर्म म्हणजे पहिल्या वर्षीचं इंटरेस्ट किती 100, ए इज इक्वल टू 100. आता मित्रांनो ही एपी आहे, मग एपी म्हणल्यावर आपण हिच्यातली कुठली टर्म काढायची असेल तर ती टीएन च्या फॉर्म्युल्याने काढू शकतो. तर बघा आपल्याला काय काढायचंय, अमाउंट ऑफ सिंपल इंटरेस्ट आफ्टर 20 इयर्स. टीएन चा फॉर्म्युला काय मित्रांनो, टीएन इज इक्वल टू ए प्लस इन ब्रॅकेट एन मायनस 1 इंटू टी. आता किती वर्षाचं नंतरचं काढायचंय 20, मग जिथे जिथे एन आहे तिथे 20, ए ची किंमत 100 प्लस ऍज इट इज एन ची किंमत 20 मायनस 1 ऍज इट इज डी ची किंमत 100. याला सिम्प्लिफाय केल्यावर मित्रांनो याचं उत्तर येते 2000, किती येते 2000. म्हणजे याचा अर्थ बेटा मित्रांनो असा होईल की 20 इयर नंतर म्हणजे आफ्टर 20 इयर्स आपल्याला मिळणारं सिंपल इंटरेस्ट किती असेल 2000. आन्सर अमाउंट ऑफ सिंपल इंटरेस्ट आफ्टर 20 इयर्स इज 2000.